नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे शब्दार्थामधील अतिशय महत्त्वाचा घटक, तो म्हणजेच महत्त्वाच्या म्हणी. काल आपण 200 विरुद्धार्थी शब्द पाहिले. आपण 100 व्हिडिओ पाहणार आहे शब्दार्थासाठी. तर हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 म्हणी पाहणार आहेत आणि त्याचा सुद्धा हा पार्ट 1 आहे. कारण की 200 म्हणी एका व्हिडिओमध्ये घेणे खूप मोठा व्हिडिओ बनतो, त्यामुळे आपण 100 आता घेणार, 100 पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार. तर सुरुवात करूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर फोकस PYQ म्हणजेच PYQ बेस सर्व काही राहणार, प्रश्नसंच आणि संपूर्ण माहिती. तर सबस्क्राईब नक्की करा. पहा, पहिली म्हण आहे अति तिथे माती. खूप कॉमन म्हण आहे, जे सर्वांना माहित असेल. त्याचा अर्थ होतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो. ठीक आहे, तर कोणत्याही गोष्टीची अति करणे हा नुकसानकारक ठरतो, मग तो अभ्यास सुद्धा का असेना. दुसरी म्हण आहे अंथरून पाहून पाय पसरावे. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. खर्चाची मर्यादा असणे खूप महत्त्वाचे मित्रांनो. नंतर आहे अंगापेक्षा बोंगा जास्त. अर्थ होतो मूळ गोष्टीपेक्षा अवडंबर जास्त. ठीक आहे, गोष्ट छोटी असते पण त्याला खूप मोठी करण्यात येते. यालाच एक अलंकार सुद्धा म्हणतात. तो अलंकार तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चौथे आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजेच शहाण्या माणसावर सुद्धा मूर्खाची विनवणी करण्याची वेळ येते. म्हणजेच आपल्याला एखादे काम करायचे असेल आणि हे काम करण्यासाठी आपल्याला माहित आहे की तो व्यक्ती तेवढा समजदार नाही आहे, तरी सुद्धा आपल्याला ते काम करण्यासाठी त्या माणसाचे सहाय्य घ्यावे लागतेच. अशा वेळेस ती म्हण लागू होते, अडला हरी गाढवाचे पाय धरी. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. म्हणजेच अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. नंतर आधी पोटोबा मग विठोबा. म्हणजेच आधी पोटपाण्याची सोय करणे, नंतर देवधर्म करणे. सातवी म्हण आहे आलिया भोगासी असावे सादर. म्हणजेच नशिबात असेल ते भोगण्यास तयार असावे, आणि हे खूप महत्त्वाचे आहे. याने व्यक्ती डिमोटिवेट होत नाही, उलट ॲक्सेप्ट करून आपण त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी आणखी जास्त मेहनत करतो. कोणत्याही गोष्टीमध्ये यश न मिळो, सरळ म्हणायचं आलिया भोगावी असावे सादर. ठीक आहे. नंतर उचलली जीभ लावली टाळ्याला. म्हणजेच विचार न करता वाटेल ते बोलणे, आणि अशा बोलण्यामुळे काय होतात, भांडणे. नंतर उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजेच अभ्यास कमी असतो आणि सांगणे असे की जसं खूप अभ्यास आपला झालेला आहे. म्हणजेच ज्यांच्या अंगी गुण कमी असतात तेच जास्त बळबळ करतात. म्हणून हुशार व्यक्ती आणि समजदार व्यक्ती हा नेहमी शांत असतो. नंतर ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. नंतर हे एका हाताने टाळी वाजत नाही. भांडणात दोष दोन्ही बाजूंचा असतो. ठीक आहे, जेव्हा कधी भांडण किंवा एखादी घटना घडते तेव्हा दोन्ही बाजूंनी दोष असतोच. ऐकावे जनाचे करावे मनाचे. सर्वात महत्त्वाची म्हण आहे अभ्यास करण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी. कारण की करणाऱ्यालाच माहीत असते त्याला काय करावे लागत आहे. म्हणून ऐकावे जनाचे करावे मनाचे. सर्वांचा विचार घ्यावा, पण शेवटी आपल्या सद्बुद्धी पटेल तेच करावे. नंतर कर नाही त्याला डर कशाला. ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला घाबरण्याचे कारण काय. काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजेच हरवलेली वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. नंतर कुऱ्हाडीला दांडा गोतास काळ. आता ही म्हण खूप जणांनी ऐकली नसेल. याचा अर्थ होतो आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. नंतर कोल्हा काकडीला राजी. म्हणजेच शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाडतात. नंतर खायला काळ आणि भुईला भार. म्हणजेच निरुपयोगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. नंतर खाई त्याला खावे. ज्याने वाईट काम केले आहे त्याच्या मनात भीती असणे. याआधी एक म्हण पाहिली आपण, पदरी पडले आणि पवित्र झाले. एकदा स्वीकारले की त्यातील दोष विसरून समाधान मानणे. नंतर आहे बाप तसा बेटा. वडिलांचे गुण मुलांमध्ये उतरतात. बुडत्याला काडीचा आधार. संकटकाळी थोडीशी मदत सुद्धा महत्वाची वाटते. 50वी म्हण भीत्यापाठी ब्रह्म राक्षस. भित्रा माणूस जास्त संकटात सापडतो. नंतर आहे भीक नको पण कुत्रा आवर. उपकार नको पण त्रास देऊ नकोस. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधायची,
तर धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे भविष्यात हा मुलगा कसा होईल याचे गुण लहानपणीच दिसतात. नंतर यथा राजा तथा प्रजा, जसा मुख्य तसे त्याचे अनुयायी. एरे माझ्या मागल्या, म्हणजेच केलेल्या उपदेशाचा काहीच उपयोग न होणे, परिस्थिती पूर्ववत होणे. रात्र थोडी सोंगे फार, कामे भरपूर पण वेळ कमी. लंकेत सोन्याच्या विटा, म्हणजेच दुसऱ्याच्या संपत्तीचा आपल्याला काय उपयोग. लेकी बोले सुने लागे, एकीला बोलून दुसऱ्याला टोमणी मारणे, म्हणजेच अन्योक्ती अलंकार. वासात लंगडी गाय शहाणी, अडाणी लोकांत अल्पज्ञान असलेलाही शहाणा ठरतो. नंतर विनाशकाले विपरीत बुद्धी, नाश होण्याची वेळ आली की बुद्धी चुकीचे निर्णय घेते. शीतावरून भाताची परीक्षा, एखाद्या लहान गोष्टीवरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे. शेंडी तुटो की पारंबी तुटो, काहीही झाले तरी निर्णयावर ठाम राहणे. नंतर सरड्याची धाव कुंपणापर्यंत, प्रत्येकाची झेप त्याच्या कुवतीपुरतीच असते. नंतर साखरेचे खाणार त्याला देव देणार, जो चांगली इच्छा बाळगतो त्याला चांगलाच लाभ होतो. नंतर 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण, फार बडबड न करता थोडक्यात सार सांगणे. नंतर सुंठी वाचून खोकला गेला, उपाययोजना न करता संकट टाळणे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय खरे ज्ञान होत नाही. हपापाचा माल गप्पापा, म्हणजेच अन्यायाने विडवलेले धन झपाट्याने नष्ट होते. हातच्या काकणाला आरसा कशाला, म्हणजेच प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. हाजीर तो वजीर, म्हणजेच जो वेळेवर हजर असतो त्याचा फायदा होतो. नंतर आंधळी दळते आणि कुत्रपीठ खाते, म्हणजेच एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा गैरफायदा घ्यावा. नंतर उंदराला मांजराची साक्ष, वाईट कृत्यात एकमेकांना साथ देणे. एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत, 2 तेजस्वी अहंकारी माणसे एकत्र राहू शकत नाही. ठीक आहे, तेजस्वी किंवा अहंकारी माणसे. नंतर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, शूद्र माणसाच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही. नंतर कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही, म्हणजेच निश्चित घडणारी गोष्ट कोणाच्याही प्रयत्नाने थांबत नाही. नंतर घरोघरी मातीच्या चुली, पुन्हा आलेला आहे. कोठेही गेल तरी माणसाचा स्वभाव सारखाच असतो. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, प्रत्येकाची कधी ना कधी वेळ येते. ज्याचे जडते त्यालाच कळते, ज्यावर संकट येते त्यालाच त्याची झळ समजते. झाकली मूठ 1.25 लाखाची, दोष झाकून ठेवण्यातच फायदा असतो. ताकापुरते रामायण, म्हणजेच आपले काम करून घेईपर्यंत स्तुती करणे. नंतर दामकरी काम, पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. दिव्याखाली अंधार, म्हणजेच मोठ्या माणसाच्या अंगीही काही दुर्गुण असतात. नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा, नाव मोठे पण कर्तृत्व कमी. नंतर आहे पालथ्या घडावर पाणी, केलेला उपदेश वाया जाणे. नंतर प्रयत्नाती परमेश्वर, अथक प्रयत्नाती यश मिळते. बळी तो कानपिडी, शक्तिमान माणूस इतरांवर अधिकार गाजवतो. नंतर असतील शिते तर जमतील भूते, आपल्याकडे पैसा असेल तरच मित्र जमतात. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, मुळातच आळशी आणि त्यात आळसाला पोषक वातावरण मिळणे. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी संकट असते. उचलली जीभ लावली टाळ्याला, अविचाराने बोलणे. एका माळेचे मणी, म्हणजेच सगळी माणसे सारख्या स्वभावाची असणे. खायला काळ अन भुईला भार, तर निरुपयोगी मनुष्य. गरजवंताला अक्कल नसते, गरज असलेल्या माणसाला लाचार व्हावे लागते. गुराची या गुळाची चव काय, म्हणजेच अडण्याला गुणामुळे महत्व कळत नाही. नंतर घरचे झाले थोडे, व्याहाने धाडले घोडे, म्हणजे स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्याने आपले काम लादणे. नंतर जशी देनावळ तशी धुनावळ, जसा मोबदला तसे काम. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी, म्हणजेच एकाच गावातील माणसे एकमेकांना पूर्ण ओळखू असतात.
डोंगर पोखरून उंदीर काढणे, खूप कष्ट करून अल्प फळ मिळणे, न करत्याचा वाढ शनिवार, म्हणजेच ज्याला काम करायचे नाही तो निमित्त शोधतो. पळसाला पाणी तीनच, कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले 100 म्हणी. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 100 म्हणी पाहू आणि सोबतच हा आपला दुसरा व्हिडिओ होता. तिसरा व्हिडिओ आपण 100 म्हणींचा पाहू आणि याच प्रकारे आपण 100 व्हिडिओ शब्दार्थावर घेणार आहे. तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नोटिफिकेशन आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यावर कळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्हाला जर कोणत्या परीक्षेमधील कोणत्या टॉपिक्सवर किंवा घटकावर काही अडचण असेल तर कमेंट नक्की करा.